हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं। यदनुग्रहतः सर्वदिक्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. अंगदान आम्ही जलतीतले वग्गी वचनो रामालेगे विषय सांग्या म्हूण म्हणटना सर्व कपिश्रेष्ठ अंगदाल वटू उड्डून वच्चा शुरू करताची भारी वेगान जलतीतले बग्गी रामाले वचुका म्हूण सांगून आकाशा उडल्यांची आनी कशी एकाळ्या मागशी एकले वतर आसतना व्हडली मोड आकाशार येता तशी शब्दूय येता एकल्या लांग लागून आनी पळय तशी हांगा कसं जाला म्हळ्यार अंगद येनी म्हूण सांगून रामा ಸ್ವಲ್ಪ दुख्ख जाला. त्या वेळार सुग्रीव ताका समाधान करता. तूं समाधान करून घे रामा, कसलेय संदेह नाका तुका. आमगेले अंगदादी वानर पुराय जनान ते देवी पळिला म्हळेल खंडीत हनुमंत चमकलेल कार्य सिद्ध करना नशी येना तसल हनुमंत तो म्हणटना आतां तांतूय आम्ही तांकां गडू दिलोलो एक म्हयना वयर सुमार दीस गेले. तांणी कार्यसिद्धी करनातल्या म्हाका येवन तोंड दाखोवचें धैर्य करना आशिल्लीची. अन्य कसं म्हळ्यार अंगदूचो वो हनुमंत दिल्लेलें काम कसं आसा तें करनाशी खंडीत तांणी मिगेल तोंड पळयनाची तशें अन्य कसं म्हूण म्हळ्यार खंयी जेवो म्लान तोंडान खंयकी मलीन जालेले तोंडान खंयकी बसता आशिल्लीची शिवाय मेगेले त्राय नाशिल्लीची. हें म्हणटा गलाट करून शब्द करून येवचे मधुवन सगळे नाश करचे म्हळ्यार तांणी कार्यांत जय पावल्यांचे म्हणलेले खंडीत तशें जावन तूं कसले एक आलोचन करूं नका. एक कसं म्हळ्यार जांबवान यत्र नेता म्हळ्यार जांबवंत खंय आसकी बलिश्ट जावन आशिल्लो अंगद खंय आसकी हनुमंत खंय कार्यनिर्वाहक जातकी थंय केन्नाय जय म्हळेल खंडीतची तूं त्याल्याक म्हूण सांगून सांगतर आसा. तेद भितर रामाक सुग्रीवान समाधान करतर आसतनाची हनुमंतान कार्यसिद्धी करून आयला म्हळेल विशयान तो हांकां संशयूय येवचे ना. तशी वयरी आकाशारी व्हडोड शब्द जाता हासचे उल्लूचे ते पुरय कपिले वॉयस किच्या करून शब्द करचे सकडी थंय आकाशांत तूं आयक पडतरस. सुग्रीव भारी संतोशारी रामा सांगता पळय तुका आयक पडतवे तांणी उलोवन घेवचे आनी शब्द आयक पडतवे पळय तुका म्हूण म्हणटना तांणी रामा लेगी तेद भितर अंगदू हनुमंतू एदराक मागीर पुरे कपी श्रेष्ठ रामाले एदराय उड्डून राबलेंची. रामा लागीची आकाशार दुखून दोगू देवन राबल्यांची. हनुमांश्च महाबाहु प्रणम्य शिरसा ततः नियताम अक्षताम देवीं राघवाय निवेदयत म्हळ्यार तो सांगता दृष्ट्वा देवी इति हनुमद्वदनाद अमृतोपमम आकर्ण्यवचनम रामो हर्षमापस लक्ष्मणः. तो हनुमंतागेले सांगता की राघवाय निवेदयत राघवाले सांगता की दृष्ट्वा देवी ती दृष्ट्वा देवी हांव सीतेक पळयलें म्हूण म्हणलेलें उत्तर सांगतर आसा. कशी पांयपूण प्रणम्य शिरसा ततः माते बागसून पांयपूण रामाले सांगतर आसा दृष्ट्वा सीता देवीक हांव पळयलें म्हूण सांगून तशी म्हणली कुळ्ळे रामा भारी संतोश जाले कळव्या. त्या वेळार मागीर वापस माती बागसून तो सांगता की रामा लेगी देवी म्हळ्यार सीता तुका उडगास करतरस कसले तिका हें दुखी कसले तिका न्यूनता कसलेय येनी ती कशी आसा तशी आसा ಸ್ವಲ್ಪ कशें काय जाल्लें तितले जाल्यार सगळो दीस तुगेले उडगास करून दुख्ख भोगतर आसती म्हूण सांगून हांच्यान सुग्रीव आनी लक्ष्मणाक हनुमंताल वयर भारी संतोश जातकय रामूय भारी प्रितीन हनुमंताक पळयतकय आनी तांणी सांगताच की कसं सुग्रीव म्हणटकय पळय
कसं जाल्लें म्हूण रामाले सांगयाची म्हूण त्या वेळारी हनुमंतू सांगता थंय रावणाले अंतपुरा लागचे न्हू अशोकवना तिका बंधना दवरला सुतू राक्षस्यांक दवरला तिका रामाल वयर मस्त मोगस रावणान तिका 2 म्हयनो समय दिला हे पुरे विशय वग 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 सांगताची त्या म्हळ्यारी तेदना ताका रामाक समची पुर्ती आयकुका म्हूण दिसता वय न्हू ते वग 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 एक पंत सांगित मागीर एक पंता सांगे खंय आतां कसले एक पळोवन येयली म्हूण आतां एक फिल्म पळयलें जेवो एक खंय भोंवचे चमकली आयले कुडले कोणें कसले विशय निमगेल्या रे आमी बडा 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 कितले आमगेले मना सुरवाय येता पळय तितले सांगता मागीर सांगना तितले कसले विशय आसा तो हळू सांगताचे तशी आतां एक पंतांनी सितेल विशय वयर वयर सांगले जाल्यार रामाक तितली पावनी रामाक सांगिल्लें राम म्हणाल की को सीता वर्तते देवी कथमचमयी वर्तते एतन्मे सर्वमाख्यात वैदेहीं प्रतिवानरा सीती खंय आस मिगेल विशयात तिगेले आलोचन कसं न्ही सीती कशी आसा हें पुरे म्हाका विस्तृत जावन सांगे अशें सांगलें म्हाका जायना म्हूण म्हणटना तरी कपी वर्ग सांगताच कसं म्हूण म्हळ्यार आमी हनुमंतान सांगिल्लें आयकलेलें रामा समची तुगेल बायल कशी आसा म्हूण म्हणलेले विशय तूं हनुमंताले गिनीम गो काय त्या म्हळ्यार समुद्रोल्लंघन करून चमकलो हनुमंतू तुगेल बाईले पळोवन येयलो हनुमंतू तशें ताणें सांगता म्हूण म्हणटना त्या वेळार हनुमंताले गिराम सांगता की तूं पळयलां हांवें कसं जाल्लें म्हूण सांगता तेदना तो येतकै श्रुत्वा तू वचनम तेषां हनुमान मारुतात्मज तो यद्रा येतकै आनी प्रणम्य शिरसा देव्यै सीतायै तां दिशं प्रति तो सीती खंयच्या दिक्कान आसा दक्षिण दिक्कान वय थंय रामा हांगा पांय पडलो त्या दिक्काक घुवन सीतेकय पांय पडलो आनी सांगतकय तो मणिम कांचनम दिव्यम दीपमानम स्वतेजसा दत्त्वा रामाय हनुमांत ततः प्रांजलिरब्रवीत तो सुरवेकची चुडामणी दिता म्हूण सांगून म्हणस तशीची तो सीतेले भेटी कशी जाल्ली म्हूण म्हणलेलें रामाले सांगतकय तो म्हणटकय 100 योजन विस्तीर्ण समुद्र हांव दांटून वचुका म्हूण सांगून उड्डून चमकलोलो त्या थंय दक्षिण तिरारी समुद्राचे थंय दक्षिण दिक्काक दक्षिण तिरारी रावणाले एक लंका म्हणलेलें पट्टण आसा त्रिकुट पर्वता वयरी थंय रावणाल अंतपुरांतू लागीं आसूचे अशोकवनांतू सीते आस तिका ते सुतूची विकार रुपाचे राक्षस्यांक ताण राखवल करून घाला थंय ती भारी दुखीत जावन आस एक एक मेळणी म्हळ्यार एक पंती घालून आसा म्हळ्यार पुंडकालांतू त्या महाभारतांतू आमकां आयकुचें मेळटा बामणाल वियोग जाल्लेले तेन्ना एक केस सोडचे जेवो एक पंती घालची खंय तेन्ना बाम म्हणून घरा आशिल्ले तेन्ना 2 पंती घालची खंय स्त्रियान पुराय तशी आतां तो सांगता एक पंती घाला आनी नेलारी न्हिदले तिगेले वत नेल वत पावसू शीं हें पुरे तिका लागून तिगेले आंगा बण्ण भारीची एक मासून गेला म्हळ्यार कळसाळी जाल्ले म्हूण म्हणत तशी ती सांगता तिका जिवना वयरी आशिना तशी जाल्ल्या ती राम खंय आसा म्हूण म्हणलेले विचार कोतना हांगा रावणाल केन्नाय बादा क्रूर वचन तागेले भिवोचे अशें जावन ती भारीची दुखीत जावन आनी हांव मरची लायक म्हूण थंय तर तिगेले मनांत आयला त्या वेळार हांव थंय तिगेले एद्रा वचून तुगेल सगळे चरित्रा दशरथाल पुतू जावन येतर कसं जाल्लें सीता कल्याण दवरून आत्त थंय सीतेक कांपून मेलेलें तूं कसो विशय सांगला त्या पुरे हांव चंद करून तिगेले कान्ना पडची तशी हळू सांगले पळय तिका विश्वास आयले मेगेल वयरे मागीर तिगेल्या उलयला तुगेले न्ही सुग्रीवाल सख्य सांगले तुका रामाक मेगेल रायो सुग्रीव सहाय करता तुका आप्पन व्हरच्या तांणी सहाय करताची म्हणटरी तिका विश्वास आयले जाल्यार रामा हांव तिका पळयलें ती आजीकय स्नान संध्या वंदनांनी करता सदाचार ती पालन करतरस मात्र न्ही रामा 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 म्हणटर आसता राम सोडले रे विंगड कसले गोतना तिका तुगेले वयर भारी भक्ती आसा प्रीत आसा तशी तस्सल एक जनकपुत्रीक हांव पळयलें म्हाका भारी बेजार जाल्ली रामा म्हूण म्हणटरस मागीर तिणें तुगेले व्रत तुका सांगचे खातीर म्हळ्यार रामा सांगचे खातीर कसले तुगेले वृत्तांत सांग म्हणटन काकासुरा वृत्तांत सांगलें आनी पळय तिणें हें चुडामणी दिला पळय घे म्हूण सांगून ताका चुडामणी दाखयता हें पळय हें चुडामणी दाखयल कुडले ताका मेगेले अन्नाले अम्माले दशरथाले कौसल्यले पुराय जाणां लूड घासयता तामणे वर्डिके वेळार दिल्लेलें म्हाका म्हूण म्हणिली आनी हांव पळय जागृत रे
हळ्ळा पळती चुडामणी अन्यक तीन सांगले मनशिला धातून तू तीळ कोण सोडलेलं तिका त्या बाई उडगास कर म्हणटाका म्हूण सांगून सांगला तिणें गे हे चुडामणी घ्या रामा ही सीतेल चुडामणी म्हूण सांगून तुका कळतं न्हय जाल्यार तीन एक उत्तर सांगला पळय जिवितम धारयिष्यामी एकमासम दशरथात्मजा आनी एक म्हयनो मात राव मानता ताणें 2 म्हयने गडू दिला तूं एक म्हयने भितर लंकेवन पावनी म्हूण जाल्यार हांव ताणें गडू दिवचे फुडें हांव जीव काण घेता म्हूण तिणें सांगला तशें हांव पळय आनी समय व्यर्थ करूं नका रामा कशी समुद्र दांटुचें म्हूण म्हळ्यार आलोचन करी म्हूण सांगून चुडामणी ताणें रामाले दिले. रामू पळयता ती चुडामणी ताका गुर्तच ते चुडामणीचे तो हरद्या पटोवन धरतकय ते चुडामणी आनी दळदळी रडतकय आनी सांगतकय सुग्रीवाल्याक ही चुडामणी पळयतना मिगेल्ले सीता जिवंतेस म्हळ्यार धैर्य येईल म्हाका तशें म्हाका आनंद भाश्प येतरस दोळे दुखून हें चुडामणी मिगेले मांव जनकरायान तागेले धुवे दिलेले तिणें व्हंकल जावन आसतना तिगेले माथ्यार तिणें माळण घेतिल्लें भारी चंद दिसतशील ती नी चावन ही चुडामणी इंद्रान यज्ञान तो संतुष्ट जावन दिलेलं कय यज्ञे परमतुष्टेन दत्तः शक्रेण धीमता इंद्रान मिगेल मावांक ताणें केलेले यज्ञ मावान केले यज्ञान तो संतुष्ट जावन ही चुडामणी दिलेलं कय पळय हें चुडामणी मिगेल अम्मा अन्नाल समक्ष मानतो ती ताणें मिगेले बायलेक दिलेले तशें जावन दशरथाले सांगून मिगेल अन्नाले सांगून दिलेले तशें जावन आजी म्हाका अन्नाले अम्माले जनकरायाले पुरे उडगास आयले सीतेल वटो म्हूण तशें आतां पळय हिणेची म्हाका मेळ्ळेले तितले संतोश जाल्ले आनी कसो म्हळ्यार हांवय तिगेल्या मणकेची प्राणोत्क्रमण स्थितीर आशिल्लो तसल जेन्ना उद्दा पापुळ्यार कशी जीव समजता पळय तशी आवय आतां समजल्ला जाल्यार हें मान न्हय तिणी कसो सांगलें म्हूण निमगेत तो राम एक बंद म्हाका कसो सांगली म्हूण सांग आनी कसो म्हळ्यार ती भारी बिजोडी ती तसल भयंकर राक्षस्याल मध्येन तूं कशी असती कसो सांगली तिणें हांव कसल कोरका म्हणलें हें पुरे म्हाका सांगका तुवें म्हूण ती सांगता त्या वेळार हनुमंतू सीतेन सांगले प्रती एक विशय रामाक सांगतरस ती तो सांगता रामा सीतादेवीन चित्रकुटांत कसकस सकड जल्ला हे पुरे सांगला पळय वापास तुका सांगता एक काकासुरान केल्लेले बादा तूं तागेले वैरी ब्रह्मास्त्र प्रयोग केलेले ते पुरे तिणी सांगला तशी मांद्र न्हय त्या काकासुराक खंयची एक आश्रय मेळनाशी तुगेल्यागी आश्रीत जावन तागेले एक दोळो ते अस्त्राक बली दिलेले त्या विशयी सांगून तिणी निमगिला कसो म्हळ्यार रामालद्राक नाग गंधर्व असुर मरुद्गण किन्नर यक्ष कोणीय रब्बनाची तसल राम बाण सोणू सगळे लंक दहन करून म्हाका कित्याक व्हरना एक कैळ्या वैरी दर्बेचे तण काण ब्रह्मास्त्र करून प्रयोग केलेले रामाक म्हाका काप्पन व्हरू जायना हांगा म्हूण सांगून ती सांगतरस जव्व पक्कनी रामू येनी तांचके आलस्य दाखयल म्हूण लेख्या जाल्यार केन्नाय लक्ष्मणा मिगेल बायले राख म्हूण सांगून रान्ना वतल राम आजी लक्ष्मणा इथे ताणें आदेश देनी मिगेल बायले सोदून हाडी म्हूण सांगून ते दोनी पुरुश श्रेश्ठ रामूय लक्ष्मणी म्हाका जेव अलक्ष्य करतरसच वे म्हूण सांगून ती निमगिला जाल्यार ताजे मध्येन तुवें तुगेले वयर तिका मोगस ती सांगता ना म्हाका केन्नाय अलक्ष्य करनात तांणी जाल्यार खंयकी मिगेले वायट कर्माचे फल थोडे आस दिसता तशें जावन तांणी हांगा येनी म्हूण म्हणटना हांव तिका ती दळदळीची उद्दा देंवोन दोळे दुखून रडतरशी जाल्यार हांव तिका सांगला देवी तूं दुख्ख करूं नज रामू तुगेले वियोगानाची तो बरीची रामू दुख्खीत जावन गेला वियोगा निमती लक्ष्मणूय तशी जाल्ला तशें जावन तांणी आमकां पळय सोदूच्या पेटयला कशी तुका पळयली न्हय तूं आनी दुख्ख करचें अगत्य ना इदा म्हण हांव वचून रामाले सांगता न्हय तूं खंय आस म्हूण कळना नाशी थंय बेजारार खंय आस म्हूण कळना नाशी तांणी बेजारार आशिल्लीची तशें जावन खंडीत तो राम हांगा येता रावणा युद्धा संहार करता तुका तागेले नगरा व्हरता तशें पुरय तो सांगतरस तशी पळय
रामा ही चुडामणी तिने दिल्लेली बग्गी 1 महिने भितर रामाने म्हण म्हाका ओरका म्हणून म्हणला तिणें 2 महिने थंय ती बांदच्यो नसना खंय हे पुरे सांगल्या तिणें म्हणून चुडामणी कांडिता अन्यक मळयली कसने म्हण म्हळ्यार रामा सीतेन म्हाका सीतादेवी ती मिगल अम्म सीता तशें पुरे म्हणटा तो म्हाका तीन म्हणलें आनी म्हणटा तूंचे भाग्यवंत रे तूं आतां वपास चमकल कुडलें रामा पळयता लक्ष्मणा पळयता हांव पळय आनी कित्यांक राखून हांगा बसता म्हूण हांव तेदोन तिका म्हणलें तूं मिगेल फाटीर बसून यो म्हूण जाल्यार ती येना म्हूण म्हणली तीन म्हणलें धर्मसम्मत विशय न्हय यो तूं परपुरुश म्हाका म्हूण म्हणलें अन्यक म्हणलें कसो कसो तूं म्हणू पुरो रावणान म्हाका दर्शन करून म्हळ्यार तांडून मेल्लेलें न्हय मॅ तेदोन स्पर्श करनी मे म्हूण म्हळ्यार ती एक विशय वेळा भारी वायट वेळा मिगेले न इच्छेरी म्हळ्यार मिगेल इच्छेन ताण म्हाका धरलेलें न्ही अनिच्छेनाची तांडून व्हेल्लें म्हणटा मिगेल पाप कसलें ना ते संदर्भांत म्हाका करूं कसलें जाय न्ही म्हणटना हांव तांडीतन तांडोन घेवन वचूं का जाल्लें तशी जाल्यार एक उत्तर थंय वचून तूं रामालय सांग पुराय अन्यक कसो म्हूण म्हळ्यार राम लक्ष्मणाक आनी तांगेले नवोसक जालेले सुग्रीवाक सकट जनाक आरोग्य कशें म्हूण हांव निमगेला म्हूण आनी रामू म्हाका हे दुखसागरा दुखून कशी हांगा दुखून पार करून व्हरतलो त्या विशयांतूय वग्गी आलोचना कोरका म्हणून सांग म्हाका भारी हांगा बहीण जाता म्हणून सांग राक्षस मध्येन तूं ह्या पुरय तिणी सांगला म्हूण हनुमंत रामाले सांगता त्या वेळाक आतां मागीर एक म्हणली रामा तिणें कसो म्हूण म्हळ्यार जाल्यार तितली बग्गी म्हाका हांगा दुखून युद्ध कोर न्हू रावणाले युद्ध करून ताण आपोवन व्हरका तशी ताण जाल्यार तितली बग्गी येवका जाल्यार खंयचे रितीर सांगका त्या रितीर तूं सांगका मागीर तिका एक संशय आशिल्ले कसले म्हळ्यार तुगेले सहायक पुरे करडी कपी म्हणटा तूं म्हाका एक संशय तांणी दशरथ पुत्र राम लक्ष्मण कशी पुणें समुद्र दांटून हांगा येवच्या पुरोची जाल्यार तुगेल राय सुग्रीव कपी वानर सेने कशी समुद्र उल्लंघन करून येताची समुद्र दांटूच्याक तिनी प्राणींक मात्र शक्य म्हूण तुवें सांगिल्लें म्हाका गरुड तुका आनी वायुदेवाक म्हणटना आत्तां राम लक्ष्मण तुगेल फाटीर बसून येतलीची म्हूण लेख्या वरलेली जन कशी हांगा येतलीची तूं कितली पंत हांगा दुखून थंय दुखून हांगा लंघन करता म्हणटना म्हाका त्या विशयांत एक संशय आसा राम लक्ष्मणान हांगा कशें येवचें म्हणलेल्या विशयांत रामा सांग खंयची पूण एक उपाय आलोचना करून वग्गी जाल तितल्या वग्गी हांगा येवका म्हूण सांग तशी अन्यक कसो म्हूण म्हळ्यार ताणें हांगा येवन म्हाका युद्ध करून रावणा सोल्वून म्हाका व्हेल्ली म्हूण जाल्यार मात्र तागेली किर्ती चंद्रार्क जावन आसता शिवाय रावणान कशी म्हाका मोसार व्हेलेले तशी पायी राम लक्ष्मणान तुगेलो ओटो हांगा येवन म्हाका यो म्हूण व्हेल्यार न्ही हांव येना त्या रामा मर्याद न्हय रामान हांगा युद्ध करून रावण आनी राक्षसीन नाश करून व्हरका शिवाय रामान म्हाका हांगा येवन निपोवन व्हेली म्हूण जाल्यार त्या रावणान म्हाका अपहरण केलेलें बरें जाता तें नाका तशें जावन ताका सांग सैन्य घेवन यो युद्ध करी आनी म्हाका व्हरका म्हूण सांग म्हूण न्ही ती मिगेला सांगला रामा म्हणून हनुमंत सांगता त्या वेळा अन्यक तिणें आमगेले कपी सैन्या तितली बल आसपा म्हूण संशय सांगतना हांव म्हणलां रामा ती गेले की आमगेले सुग्रीवाले सैन्याचे कपी करडीन हांवची निकृश्ट बलाचो म्हणटना तागेले सैन्याक कितले बलादीक जावन आशिल्ले वानरसाची म्हूण म्हणटा तिका ಸ್ವಲ್ಪ धैर्य येयलें तशी सुग्रीवा लागीं मद विशिश्टाश्च तुल्याश्च संत्री मिगेल्या पशी विशेष शक्तिशिले मिगेल समान शिवाय मत प्रत्यवरा कश्चिन नास्ती मिगेला पशी उणी बलाच म्हळेल कोणेय नाचे म्हूण सांगता तिका धैर्य येयला म्हूण अन्यक म्हणला कसो म्हूण म्हळ्यार राम लक्ष्मण खंडीत येता तुगे लागीं तूं रामाकय पळयता धनुर्धारी लक्ष्मणाकय पळयता सर्व जनाकय पळयता तूं म्हणून सांगला हांवें आनी तूं वग्गी तुका घेवन वचून तो अयोध्येन तूं पट्टाभिषिक्त जाता पळय तुका घेवन वचून अयोध्येन तूं सर्व तुगेले कौशल्य हांकां तांकां पुरो जनां तुका दाखयता तेव्हांय हांव सांगून तिका धैर्य दिला रामा जाल्यार तूं
जलतीतले बग्गी हंಗೆ येवन तूं म्हळ्यार हंगे वचून खंय लंके वचून तिका घेवन वचकाना तुवें वापस हांगा येवका न्हय तसल्यार वच्चाक कशी आलोचना कशी करचें म्हणलें एक आलोचना कोरका तुवें म्हूण न्ही रामाक हनुमंत निमगीत कसल करता तूं कशी करता म्हूण आलोचना करी म्हूण हांगाक रामायणांतले किष्किंधा वाल्मिकीन बरयलें हांगाक संपूर्ण जाता. आतां आमी किष्किंधा कांडांतले मुख्य विचार उडगास करून घेवया. हनुमंतो सीतान्वेषणे खातीर जांबवंतान सांगून वच्चाक बाई सरला. महेंद्र पर्वताचे शिखरार दुखून उडतना मैनाक पर्वत समुद्ररायान सांगिल खातीर हनुमंता सहाय करूं येता जाल्यार तागेलें आतिथ्य नाका म्हूण सांगून हनुमंत मुखार वता. मागीर सुरसा मेळटा नागमाता तिणें म्हाका येद्र आयिल्ले कसल जीव जाल्यार म्हगेलो आहार म्हणून ब्रह्मान वर दिला म्हणटना हनुमंत होड जाता. ती बाई तेदे होड तोंड करता अशीच होड जेवचे हनुमंत एक बनता तो सूक्ष्म रुपारी वता भायर येता तुगेले पोट्टा वचून आयलो म्हूण म्हणटा. मुखारी सिमिका म्हणलें राक्षसीन तिका बाद दितना ती बी हाडटा म्हणलें खातीर कोप येवन तिगे तोंडा भितर वचून तिगेलें पोट सिगळून भायर येता. मागीर लंब पर्वता शिखरार देंवता. इतले सुरवेचे सर्गांतू आमी पळयले. आनी आयला लंब पर्वता शिखरार जाल्यार लंकेचे प्रवेश आतां चमकला समन्हय म्हूण म्हणले खातीर रात्री जेवचे चंद्रोदय जेवचे प्रतीक्ष करता तो. रात्री लंका नगर प्रवेश करता म्हणटना लंकेणी ताका राबयता. हनुमंत तिका प्रहार करता ती मूर्छित जाली की त्या वेळार लंकिणी हांव सलवल म्हूण ओपून घेवन सांगता हनुमंता लागीं कसो म्हळ्यार केदन तूं एक वानराल करीन चलवत की त्या वेळार लंक नाश जाता म्हणून ब्रह्मान वर दिलेलो आसा हनुमंता. तूं आनी आयिलोची रावणाल नाशा खातीर म्हूण म्हाका कळ्ळें आनी हांव हांगा दुखून वता म्हूण सांगून वता. हो लंका नगरा भितर प्रवेश करता. थंय पळयत तो रात्री वेळ न्हय थंय वाद्य नर्तन पुराय जातरच मस्त राक्षस्यांक उजवाडांत ते चांदिडे उजवाडांत पळयता. थंय सीता देवी दिसना चिंत जाता. प्रस्थ इत्यादी सर्व मंत्रीन गेले घरा भितर वचून परिशीलन करता तो. मागीर म्हणटना रावणाल अंतपुर प्रवेश करता. थंय सीते दिसना म्हणटना पुष्पक विमानार पळयता. पुष्पक विमानाचें वर्णन सुमार आसता. कडेरी नाना भंगिरी पुष्पक विमानांतुले थंय अंतपुरांत पुराय न्हिदून आशिल्ल्या स्त्रियांक पळयता. रावणाले मंचा लागीं एक भांगरा मंचेर न्हिदून आशिल्ली चंद स्त्रीक पळोवन हिची सीत दिसता म्हणून भ्रांत जाता. मागीर फुडले दिसता म्हगेली बुद्धी कसल वायट बा जानकी परपुरुशाल वटू आस्तवे म्हणटना ही खंडित जानकी न्हय म्हूण सांगून मागीर वापस अंतपुरांत सूक्ष्माती सूक्ष्म जावन पुराय स्त्रियांक पळयता. त्या स्त्रियांक पळयली देखून मस्त पाप म्हाका येयला की म्हूण दिसता. जाल्यार मागीर तो लेखता मनान पाप करनी हांवें दोळ्यान मांद्र पळयलेलें जाल्यार म्हगेलें मन शुद्ध आशिल्लें म्हणटना म्हाका पाप कसलें येना म्हूण सांगून तो थंय दुखून मुखार वता. आनीक ही सीतान्वेषण कोरका म्हूण लेखता. खंय वता सगळेची रावणाले सगळे अरमने पळयल्यार सीत मेळना म्हूण म्हणटना न्ही हांगा दुखून चमकल म्हूण जाल्यार म्हाका सुग्रीव कशी सोणा तांणी म्हाका राखून बशिल्ल्यान तांणी कसले करचे हांव हांगा प्रायोपवेश करून घेता म्हूण तो हनुमंत लेखता. पुष्पक विमानांत दुखून भायर येयलो आनी हांव प्रायोपवेश करता म्हूण सांगून अशोकवनाच्या एक मना लागीं वता. थंय ताका अशोकवन दिसता. सगळी लंकी सोदिल्यार आमी अशोकवना भितर सोदिन म्हूण थंय चमकलो. अशोकवना पागार चडलो. थंय दुखून अशोकवन सगळें पळयलें. खंय ताका सीत दिसनी. मस्त न्हंय सरोवर लता मंटप पुरे कृतक हें केल्लें तें पुरे पळयलें. थंय खंय सीत दिसनी जाल्यार एक आश जालें ताका संध्या वेळ जाल्ली संध्या काल जालेले देखून सीते आसची आस म्हूण जाल्यार खंडीत न्हंयतलेलें ती येता म्हूण सांगून लेखता. त्या वेळार ताका न्हंयतलेलें एक स्त्री गोचर जाता. पळयल्यार रामान सांगिल्ली बरी आसा ती म्हूण सांगून लेखता हिची सीतेच्या पुरो म्हूण. त्या वेळार तो कसो करता तिका सोदूच खातीर चैत्य प्रसादार चडता. ती खंय चमकली कसली इत्ते म्हूण पळोवच्या कडेन ताका एक अशोक रुक्का पंदाक ती सीते आशिल्ली दिसता. तिगेले सुतू मस्त घोर रुपाचे राक्षसी बसले तिका राखूंक त्या वेळी दिसता ताका कसले जेवत त्या रुका वयरी चोवन सानच एक
सूक्ष्म रुपारी तो थंय आसता. त्या वेळार सादारण अपरात्री जाल्ला रावणाक सीतेल उडकस जावन तो अंतपुराचे स्त्रियांक हांकां तांकां पुरे घेवन मेरवणूक येरी म्हळ्यार रायान येवचेची येता म्हळ्यार ताका वाद्य ये ते सकडी घेवन येवचें आसा मृदंग सकडी पुरे घेवन येयल्याची दोंदी घेवन येयले एक नमने मेरवणी कशी जावन रावण येता त्या पळोवन हनुमंत निपोवन बसता कसो उलयता यो कोण म्हण पळया. रावण सीतेक मस्त भिवयता आनी तागेले मनाची आशी सांगता रामा सोण तागेले वटू येवका म्हणटा मस्त प्रलोभन दिता तूं कशी पळयता तशी पळयता म्हण जाल्यार सीते तूं म्हाका एक तृणा समान म्हूण सांगून तागेले येद्रा एक तृणा काड्डी दवर ती रामाल विशयी पुरे सांगता ती आनी कशी जाल्यार हांव तुगेले जेवचें साध्य ना म्हूण म्हणटा. तेदना तो 2 म्हयने गडू दिता आनी सांगता 2 म्हयने भितर तूं येवन म्हाका वश जायना नतला रे मागीर तुका खाता मिगेल सकाळची उपहार तुची म्हूण म्हणटना आनी त्या राक्षस्यांक पुरे सांगता तिका पिश्टान जेवो भिवून जेवो मिगेल बायल जेवच्या उपवाका नानतले तिका तुमी खाल्ल्यार वडणे म्हणून सांगतना सीतेक तांणी नाना रितीरी बर्सन करताची उलयताची रामायण आवडीकून घे म्हणटाची सीते तांगेले पुरे उतर तिरस्कार करतना तांणी नानाची उतरां तिका दुर्विताची तुका दिश मारता म्हूण म्हणटाची तेन्नाय सीते तांगेले उतर तिरस्कार करता जाल्यार दुखता तिका मस्त रोधन करता आनी तांणी पुरे निदलींची म्हणटना सीते आनी हांव जीव काण घेता म्हणून तिगेली केशपाशान तेण वैरी रुक्काक लांबोन घेता म्हूण लेखतनाची त्या वेळार त्रिजटा राक्षसी सीतेक भिवयतर आशिल्ली वरलेले राक्षस्यांक जागोवन ती सांगता सीतेक बरी जाल्यार हांव सपना पळयलां रावणान मोरचे विशयी रामान धवा मंगल न्हेसून येवचे विशयी रावणान तांबडे फुलां माळ घालून आंगात तेल पुसून दक्षिण दिका वच्चे असल पुरे मस्त हांवें अपशकून पळयले म्हूण म्हणटना हांगा सीतेक शुभशकून जाता हें उतर आयकून तितली वेळ थंय आंजनेय वैरी बसला कशें सीते समाधान करचें जेवो हांव रामालो दूत म्हूण तिका कशी सांगचें मिगेल वेर तिका विश्वास येतवे आवय रावणालो एक कसं की रावणू आयला जेवो राक्षस आयला म्हूण लेखलें कसं करचें म्हणलें लेख तागेले मना येता मागीर ताका एक उपाय मना येता कसो म्हण हांव रामाले विशय येदोळचे सीतेक सांगया म्हूण रामान सांगेल सर्व विशय चंद करून एक पद्य रुपारी तो गायन करता काय सीते वय पळोवन कोण हे रामाल विशयी सांगता म्हूण पळोवच्या पळयता त्या वेळार तिका एक वानर सन दिसता ती लेखता कसं की एक सोपन हें नानतलें हांगा खंय दुखून वानर येवचें तशी लेखता खंय की हांव सगळो दीस रामाल उडगस करता देखून म्हाका रामचरित्र आयकपळ्ळें बरें जाल्लें दिसता हांव आतां एक सोपन पळयलें केन्नाय कपीक स्वप्नांत पळयलें वायट म्हूण म्हणटाची म्हाका दुस्वप्न जेवचें नाका हें सोपन आनी एक कसं म्हळ्यार त्या कपीन म्हाका रामव्रतांत सांगिल्लें पळय हें बदल जावो म्हणून ती देवतेक पुरे प्रार्थना करतना हनुमंतू हळू रुकार दुखून तो गुदेवन येता आनी रामाल विशयी वापस सांगता सीते तेन्ना धैर्य येयली तूं कोण म्हणटना तो सांगता हांव रावण न्ही रावणालो न्हय न्ही कोणय न्ही हांव सुग्रीवालो मंत्री रामालो दासू अशें पुरे सांगून सुग्रीवाल न्ही रामाल सख्य हे पुरे विशयी तो सांगता आनी तुमी गेले पाटीर बैस रामा दाखयता म्हणटना तागेले बल पावतवे म्हूण लेखता तो सीतेक भारी व्हड जावन दाखयता जाल्यार सीते वपना तागेले वट्ट वच्चाक राम हांगा येवो शत्रूंक पुरे निग्रह करून ताणें व्हेल्ल्यार ताका कीर्ती म्हूण म्हणटा मागीर ताणें तुगेले गुर्ता कसले दिवका म्हणटा चुडामणी दिता काकासुर व्रतांत सांगता आनी जाल्यार तितली वग्गी रामान म्हाका आप्पन व्हरका म्हूण सांग म्हणटा कडेरी हनुमंताक नुतो येवच्या मन येना रावणाला बल पळोवका म्हणले कुनूची सैन्य बल सकड पळोवया म्हणले कुनूची तागेले अशोकवन सगळे ध्वंस करता ध्वंस केले कुडले त्या अशोकवन ध्वंस केले कुडले किंकर राक्षसांक पेटयता रावण तांकांय मारता प्रहस्त पुत्रांक पेटयता तांकांय मारता चैत्रवन सगळे नाश करता जम्बू मालीक संहार करता 7 जन मात्यपुत्रा संहार करता रावणान पेटयल 5 सेनाधिपतीक तांगेल सैन्य समीत संहार करता रावणाल पुत्र अक्षकुमाराक संहार करता कडेरी रावण कडेरी इंद्रजितू पेटयता इंद्रजितू
ब्रह्मास्त्र प्रयोग करता हनुमंताला बंधन करता. ಹಂಗೆ ತಾಂಡುನು ರಾವಣಾಲೆ सभा मंटपा हाडतना तूं कोण म्हणटना हांव रामाल दूत सुग्रीवाल मंत्री म्हणून तो सांगता. मागीर रावणाले की पुरे विशय सांगता. राम सुग्रीवाल स्नेह जलेले, वाली संवार केलेले, सुग्रीव राय जलेले, हांव सीता दर्शना खातीर सीतेक सोदूच खातीर हे कडेन येयलो, आतां म्हाका सीता दर्शन जालेलें आनी सीतेक गौरवार तूं रामाले पेटयल म्हूण जाल्यार तुका वांछस नयनातल्यान ना म्हणटा. त्या वेळार रामाक हनुमंताल वयर जोर कोप येवन ताका संवार करायचे म्हणटा. एक जावन वानर वध करूनच, कपी वध करूनच, अनेक जावन तो दूत जावन येईल देखून तागेले वध करूनच जावन विभीषण प्रतिरोध करता. ताजे पेशी ताका कसले अपमान करूं येता म्हूण म्हणटना रावण जायत म्हूण म्हणटा आनी तागेले कपी पुच्छाक उज्ज दिवच्याक आदेश दिता. हांगा सीतेक कळ्ळें ती अग्निदेवाले प्रार्थना करता ताका हुंसाण येवची नाका म्हूण. हांगा लंकेचे राजबितीन पुरे हनुमंताल मेरवणीक जाता. हनुमंत कसो करता, होड 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 जाल्लो ते राज्य पुरे तागेले हांगा बांदिल्लो होड जाल की एक बनसान जालो, राज्य पुरे हांगा दुखून निसरून गेलो. ओ स्वतंत्र जालो की हो कसो करता, हे लंकेक गती दाखोवका म्हणून तागेले बल्लान सगळे लंकेक उज्जू दिता तो. मागीर ताका मना येता, हांव कसं पिशी काम केल्लें, वानर म्हणलें वयची हांव ज्ञान आसूनय नातल्या बरी केलें न्हय, सीते नासून जागे वयलो आसून गेलो की म्हूण सांगून बेजार करतना ताका आकाश मार्गारी उलयतरी ते चारण जन वता पळय तांगेले उलयतर वच्चे आयक पडटा. भारी आश्चर्य, सगळी लंके दहन जालें जाल्यार रावणान सीता देवी दवरलेलो जागो कसलेय जायनी म्हूण सांगिल्लें आयकून ताका संतोश जाता. सीदाच वपा सीतेल संदर्शना वता आनी हांव हून वता म्हूण सांगता. समुद्र लंघन करून जांबवंताले पावला, तागेली सगळी यात्रा सांगला, सीता देवी कितली शोचनीय परिस्थितीर आसा म्हूण सांगला आनी रामाले की सीतेल विशय सांगया म्हूण सांगून वतना मार्गारी मधुवन मेळ्ळें. ते मधुवनांतले सर्व मधु खावन सगळे वन ध्वंस करून प्रमत्त जावन आशिल्ले ते विशय युद्धदिमुख म्हणलेले. ते मधुवन मन राखतल राक्षसान राक्षस न्ही सुग्रीवाल माम तो ताणें वचून सुग्रीवाले सांगतना सुग्रीवाक धैर्य जाता आनी कैकी चमकलेलें कार्य जय करून येयलें न्ही आतलें मेगेल मधुवन ध्वंस करच्याक तांकां जायना आशिल्लें म्हूण सांगून ददिमुखाले सांगता. तांकां जालें तितले बगी हांगा येवका म्हूण सांग म्हूण. ते ददिमुख अंगदाले सांगतना तांणी सुग्रीवाल ओटो सर्व वानर हनुमंताल नेतृत्वार उब्बून सुग्रीवाले वत्ताची, रामाले वत्ताची. हनुमंत सर्व वृत्तांत रामा सांगता. सीता देवीन दिलेली चुडामणी दिता. चुडामणी आनी सीतेन संदेश दिलेलो पुराय आयकून राम मस्त दुख्ख करता. जाल्यार विस्तार जावन सीताले वृत्तांत पुरो सांगेल हनुमंत रामाले सांगता कसं न्ही म्हळ्यार ती राखून बसल्या, तूं येवन तिका सोडवान मरत म्हूण. तशें जावन कशी रावणा लंके वच्चे आनी कशी सीता देवी सोडवान हाडचे हे विशीं तूं चिंतन करका म्हूण म्हणटा हनुमंत. हांगाक रामायणांतले किष्किंधा कांड जालें. आजी सांगिल्ले सर्वै परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.